जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. नैना, काही महत्वाचं नसेल तर आपण फोनवर बोलूया का? नाही, मला आताच बोलायचं होतं तुझ्याशी. मग बोल ना. तू अभिंना तुझ्या भूतकाळाबद्दल सांगणार होतीस ना? सांगणार होते ग नैना, पण अजून नाही सांगितलं. आधीच ते खूप टेन्शन मध्ये आहेत आणि त्यात मी हे सांगून त्यांना आणखीन टेन्शन देणं मला बरोबर नाही वाटलं. पण योग्य वेळ आल्यावर मी त्यांना सगळं सांगणार आहे. कंपनीचं हैदराबादला हेड ऑफिस आहे. तिथे काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला असणार. त्याशिवाय ती असं गडबडीत बोलवणार नाहीत. सो मला जावं लागेल. तिचा नवरा घरातून बाहेर गेलाय म्हटल्यावरती घरामध्ये ती आता एकटीच असणार आणि ती घरात एकटी असणार म्हटल्यावर आपण तिला गाठणार. बरं, हात पुढे करा, दही साखर देते. हाय सोहा. तू मीनाक्षीशी बोललाच नाहीयेस ना अजून? म्हणजे तुम्ही एकमेकांना फेस टू फेस बघितलं नाहीयेत ना अजून? वेट, मी तिलाच देते कॉल. ए सोहा, आता नाही. सोहा. एक जरा काम करतेस, ही कॉफी जरा सुहाच्या रूम मध्ये नेऊन दे ना. 2 कॉफी? कोण आलंय? तो तेजस आलाय ना, सुहाच्या रूम मध्येच बसलाय. तेही आता आपण पूजा केली आहे ना, मग मध्येच काय गोंधळ प्रकरण? तू बघ ना, गोंधळाचं नुसतं मी ठरवलंय तर तू लगेच आनंदाची बातमी घेऊन आलास. म्हणजे गोंधळ झाल्यानंतर काय होईल याचा विचार कर. बायकोच्या लग्नाचा गोंधळ, गोंधळात गोंधळ. प्रसाद देत आहे ना मीनाक्षी वहिनी? मीनाक्षी, त्या तेजसला तुला भेटायचं आहे. ये. हा तेजस, त्याला तुझी भारी काळजी. अगापासून मीनाक्षी वहिनी कशी आहे, मीनाक्षी वहिनी कशी आहे असंच विचारतोय. म्हटलं चल आप प्रत्यक्ष भेटूनच घे. आता कसं वाटतंय मीनाक्षी वहिनी? तुमचं लग्न ठरल्यापासून तुमची आणि माझी भेट व्हावी म्हणून सोहा सारखी धडपडत होती, पण आपली भेटच होत नव्हती. फायनली आज झाली. पण नेमकं हा प्रकार घडला. मला असं वाटतंय की झालेल्या इन्सिडेंटमुळे ते शॉक्ड आहेत. वहिनी काळजी घ्या बरं का. सोहा आहेच तुमची काळजी घ्यायला. चल येतो मी. अरे थांब ना, जेवूनच जा आता. नाही जेवायला नको,
ऍक्च्युली मला बाहेर ना अर्जंट मीटिंग आहे, जावं लागेल. मी पुन्हा येतो ना. बर सोहा, चल आपण त्याला सोडून येऊ. चल हळू. सावकाश. चला मीनाक्षी वहिनी, मी येतो. काळजी घ्या. आपली भेट होतच राहील वरच्यावर. चला चला, बाय बाय. तर मीनाक्षी, तू आता आराम कर. मी मस्त कॉफी घेऊन येतो तुझ्यासाठी. आलोच. मग अशाने डोक्यात जाईल रे ताप तिच्या. नंदिनी, तन्मय, नंदिनी काय होत आहे? नंदिनी, 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 नंदिनी. आदित्य, तू सांग मला काय चाललंय? हे सगळं काय चाललंय? आसू काय झालंय? काय व्हायचं राहिलंय अजून? माझ्यावर कुणाचाही काळीचाही विश्वासच राहिला नाहीये आता. उगाच काही काय बोलतोयस तू? अरे मग का ती मीरा वहिनी, त्यांच्या समोर माझं काहीच महत्व नाहीये का? तूच बघ ना की इतके दिवस इथे तू काम करतोयस, तुला सगळं माहितीये, पण तू काहीच स्टँड घेऊ शकत नाहीयेस. खरं आहे, तसं झालंच आहे म्हणा. आता बस, काहीतरी करतोच आता. मीराला बाजूला करायला हवं. जेवायला गेला होतात का व्हॅन मध्ये झोपायला गेला होतात? नाही साहेब, खरंच जेवायला गेलो होतो. अरे पोलीस आहात ना, पोलिसासारखे वागा ना. हो साहेब. चला. हा वैदी, बोल ना. अरे मानस ना संध्याकाळपासून घरीच आला नाहीये, फोनही उचलत नाहीये. म्हणजे आत्या मला म्हणाल्या की तो संध्याकाळी घरी आला होता पण चिडून निघून गेला. तुला काही माहिती आहे का रे? हा, तुला भेटला वगैरे होता? तुला काही सांगितलंय का त्याने? हा, ऐक ना वैदेही, आम्ही येतो घरी, मग त्याच्यानंतर आपण बोलू. बाय. हॅलो समीर ऐक. म्हणून आजपासून आपली एक नवीन जर्नी सुरू होते, त्यामुळे ही वेळ आपल्यासाठी, स्पेशली तुमच्यासाठी खूप महत्वाची. ठीक आहे, पण आजपासून तुम्ही साडी नाही, हे ड्रेसेस घालायचे, कारण या ड्रेसेस मध्ये तुम्ही जास्त सुंदर दिसाल. तुझ्यात आणि राजवीर मध्ये सगळं काही नीट ना ग? मला तुला काहीतरी सांगायचं आहे. बोल ना म्हणे, काय झालं? आई, आपल्या कॅम्पेनसाठी ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. आता एकदा तुमचे होर्डिंग्स लागले ना, लोक 100% अट्रॅक्ट होतील आणि आपला बिझनेस खूप चांगला होईल. आदित्य, तू सांग मला काय चाललंय? हे सगळं काय चाललंय? आसू काय झालंय? काय व्हायचं राहिलंय अजून? माझ्यावर कुणाचाही काळीचाही विश्वासच राहिला नाहीये आता. उगाच काही काय बोलतोयस तू? अरे मग का ती मीरा वहिनी, त्यांच्या समोर माझं काहीच महत्व नाहीये का? तूच बघ ना की इतके दिवस इथे तू काम करतोयस, तुला सगळं माहितीये, पण तू काहीच स्टँड घेऊ शकत नाहीयेस. खरं आहे, तसं झालंच आहे म्हणा. आता बस, काहीतरी करतोच आता. मीराला बाजूला करायला हवं. मग अशाने डोक्यात जाईल रे ताप तिच्या. नंदिनी, तन्मय, नंदिनी काय होत आहे?
नंदिनी 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 नंदिनी